इसमाला बोलण्यात गुंतवून सोन्याची चैन आणि अंगठी घेऊन पसार होणाऱ्या 3 भामटांना मानपाडा पोलिसांनी एकंदरीत अटक केली असल्याचं आपल्याला बघायला मिळते। यामध्ये आता राहुल मदारी, आशिष मदारी, लखन निकम अशी या 3ही भामट्यांची नाव आहे। त्यांच्याकडून सोन्याची चैन आणि गाडी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। भिवंडीमध्ये दृश्यम चित्रपटाची पुनरावृत्ती झालेली आहे। भिवंडीमध्ये 4.5 वर्षांनंतर हत्या करणाऱ्या आरोपीला अटक झाली आहे। दुकानात गाडून ठेवलेले मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेतले। गुलाम रब्बानी असं अटक केलेल्या मौलवीचं नाव, तर शोएब शेख वय 17 असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे। भिवंडीमध्ये नवी वस्ती नेहरूनगर परिसरातील दुकानामध्ये हत्या करून मृतदेहाचे काही अवशेष दुकानामध्ये गाडून ठेवण्यात आले। हत्या करणाऱ्यास आता ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पोलिसांनी 4.5 वर्षांनंतर अटक केली। घटनास्थळावरून गाडून ठेवलेले काही अवशेष पोलिसांनी जप्त केले। ठाण्यातील कोपरी परिसरामध्ये बोरीवली या ठिकाणानं ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या बेस्ट बसचा अपघात झाला असल्याचं देखील एकंदरीत बघायला मिळतं। याशिवाय वाहनावरील ताबा चालकाचा सुटला, त्यामुळे दुभाजकावरती ही बस आदळली असल्याची माहिती मिळते। यामध्ये बसमधील 5 प्रवासी किरकोळ जखमी झाले। सुदैवाने या घटनेमध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही। उरणजवळच्या बेंडखळ गावाजवळ अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू झाला। ट्रेलरने स्कूटीला धडक दिली आणि त्यामुळे हा अपघात झालेला आहे। तर संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता। उरण मार्गावरती कंटेनरची होणारी अवैध पार्किंग ही हटवावी आणि त्यात ट्रेलरने अपघात केलेला आहे। मूळ मालकांना चर्चेसाठी यावं ही मागणी ग्रामस्थांनी केली आहे।